श्री नवनाथ कथासार अध्याय 8. मच्छिंद्रनाथांनी पाशुपत राजाला रामदर्शन घडविले. या अध्यायाची फलप्राप्ती म्हणजे या अध्यायाच्या पठणात वा श्रवण केल्याने दूरदेशी गेलेला मित्र परत येईल व चिंता दूर होईल. अध्यायाला सुरुवात करूया. या अध्यायामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन आणि मच्छिंद्रनाथ व सूर्यदेव यांच्यातील युद्ध कथा आली आहे. मच्छिंद्रनाथ यात्रा करीत करीत द्वारकेला गेले. तेथे गोमती नदीवर ते स्नान करून त्यांनी श्रीकृष्णांचे दर्शन घेतले आणि तेथून ते अयोध्येत आले. तेथे शरयू नदीत स्नान करून रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी देवळात गेले. त्यावेळी अयोध्येमध्ये पाशुपत नावाचा राजा राज्य करीत होता. तो श्री रामचंद्रांचा वंशज होता. तो आपल्या सैन्यांसह प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी देवळामध्ये आला. राजा देवळात आल्यामुळे देवळाच्या अवतीभोवती सैनिकांनी वेढा दिला होता आणि त्यांची तेथे गर्दी झाली होती. त्या गर्दीतूनही मच्छिंद्रनाथ प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले व देवळाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. तेव्हा राजाच्या द्वारपालांनी त्यांना अडविले व मच्छिंद्रनाथांशी उद्धटपणे बोलू लागले. ए मूर्खा, कानफाट्या, ए गोसाव्या, मागे हो, चाललास कुठे? राजेसाहेब दर्शनाला आले आहेत. आंधळा दिसत नाही का? ए मागे हट, असे ओरडून मच्छिंद्रनाथांना त्यांनी मागे ढकलून दिले. नाथांनी राग आवरला. चाकरांवर क्रोध करणे योग्य नव्हे. ते बिचारे धन्याच्या स्वाधीन असतात. बरे, राजाला शिक्षा करावी तर तो लाखोंचा पोशिंदा असतो. त्याची हानी म्हणजेच सर्व प्रजेची हानी. म्हणून राजालाही कठोर शिक्षा करून चालणार नाही असा विचार करून ते द्वाराबाहेर गर्दीत थांबले. राजाला शिक्षा करण्याचा विचार मच्छिंद्रनाथांच्या मनामध्ये आला. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्र मंत्र म्हटला व प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन भस्म मंत्रवून ठेवले. राजाने देवाची पूजा करून दोन्ही हात जोडून साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा राजाचे कपाळ जमिनीला टेकले. अशी ही संधी पाहून मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्र मंत्र जपून ते भस्म राजावर फेकले. त्यामुळे राजाला जमिनीवरून उठता येईना. तो जमिनीला खिळून राहिला. पुष्कळ प्रयत्न केले पण ते वाया गेले. मग राजाने प्रधानाला बोलवून हा सर्व प्रकार सांगितला. मंत्री मोठा हुशार होता. तो लगेच बाहेर आला आणि कोणीतरी योग्याचा अपमान केला असणार असे त्याला वाटू लागले. राजाची अशी अवस्था पाहून सर्वजण द्वारपालासह त्या योग्याचा शोध घेऊ लागले. द्वारपालाकडून मच्छिंद्रनाथांचा शोध लागला. मग मंत्री येऊन त्यांच्या पाया पडले व काकुळटीला येऊन त्यांना विनवू लागले. त्यांची दया येऊन मग नाथाने विभक्तास्त्र मंत्र जपवून राजाला सोडविले. राजा उठला व तोही नाथांना शरण आला. मच्छिंद्रनाथांचे नाव कळताच तो आनंदाने गहिवरला. त्याने आधीच नाथांची फार ख्याती ऐकली होती. राजाने मोठ्या सन्मानाने नाथांना राजदरबारी नेले व त्यांची तो निरंतर सेवा करू लागला. राजाची ही निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथांना समाधान वाटले. मग प्रसन्न होऊन मच्छिंद्रनाथाने राजाला त्यांचा हेतू विचारला. मग राजा म्हणाला, महाराज, मी एक सूर्यवंशी श्री रामचंद्रांच्या घराण्यात आहे. माझे नाव पाशुपत आहे. माझे एकच मागणे आहे. सूर्यकुळात उत्पन्न झालेले प्रभू श्री रामचंद्र त्यांची मला प्रत्यक्ष भेट घडवा. ते ऐकून रामाची आणि तुझी भेट आत्ताच करून देतो असे म्हणून राजाला घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर येऊन राजअंगणात उभे राहिले. त्यानंतर त्यांनी धूम्रास्त्र मंत्र जपून भस्म सूर्यावर टाकले. त्यामुळे सर्व आकाश धुराने भरून गेले. सूर्यदेव त्या धुरात झाकून गेले. धुरामुळे त्यांचा सारथी अरुणदेव डोळे पुसू लागले. त्यांच्या तोंडात धूर गेल्याने ते कासावीस होऊ लागले. ते पाहून क्षत्रिय कुळातील कोणा राजाने धूम्रास्त्र विद्या सोडली आहे असे सूर्यदेवाने ओळखले आणि मग त्यांनी वायू अस्त्राची योजना करून तो बाण सोडला. त्यामुळे जोरदार वारा सुटला आणि धूर बाजूला झाला. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली. त्यामुळे सूर्यदेवांचा रथ थांबला. त्या क्षणी सूर्यदेवाने वज्रास्त्र सोडले. त्यामुळे पर्वतास्त्रापासून झालेल्या पर्वतांचे तुकडे तुकडे झाले. सूर्यदेवाची ही युक्ती पाहून मच्छिंद्रनाथांनी ब्रह्मास्त्राची योजना केली. तेव्हा घोड्यांसह अरुणदेव भ्रमिष्ट झाले आणि वाट सोडून रथ भलतीकडेच नेऊ लागले. हे पाहून सूर्यदेवाने ज्ञानास्त्र सोडले. ज्ञानास्त्राने ब्रह्मास्त्राचे निरसन केले. त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षणास्त्र सोडले. त्याबरोबरच सूर्यदेवांसोबत सारथी, घोडे यांना श्वास घेण्यास कठीण झाले आणि रथ जमिनीवर उलटून पडला. त्यामुळे सूर्यदेवही खाली पडले. त्यांच्या तेजाने पृथ्वी जळू लागली. त्यामुळे मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली. त्यामुळे अतिशय जलवृष्टी होऊन पृथ्वीचा दाह शांत झाला. परत
परंतु सूर्यदेव खाली पडून मूर्छित झाल्यामुळे सर्व देव घाबरून गेले. ब्रह्मदेव, विष्णू, शिव, वरुण, कुबेर, गंधर्व सर्व देव मच्छिंद्रनाथांजवळ धावत आले. सूर्यदेवांकडून कोणता अपराध झाला आहे असे त्यांनी विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सर्वांना नमस्कार केला आणि विष्णूंना उत्तर दिले, हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असूनही सूर्यदेव त्यांची चौकशी करत नाहीत, त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. सूर्यदेवांना पाशुपत राजा आवडत नाही, म्हणून त्यांना वळणावर आणण्यासाठी मी हे केले. माझ्या साबरी मंत्राला सूर्यदेवांचे सहाय्य असावे व दुसरा हेतू म्हणजे पाशुपत राजाला प्रभू रामचंद्रांची भेट व्हावी, कारण त्या राजाला माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. यासाठी माझा हा हेतू तुम्ही पूर्ण करावा. मग सर्व देव त्यांना बोलले, आधी तुम्ही सूर्यदेवांना सावध करा आणि सूर्यदेवांचे नाव ज्या मंत्रात येईल तेथे ते तुम्हाला सहाय्य करतील. आम्ही सर्व देवही तुम्हाला सहाय्य करू. वीरभद्राच्या युद्धाच्या वेळी आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले आहे. विष्णू म्हणाले, तुझे हे काम करण्यास सूर्यदेव नाही म्हणणार नाहीत. आम्ही सर्वजण तसे वचन देतो. तू त्यांना आधी सावध कर. मच्छिंद्रनाथ म्हणाले, अहो, सर्व देवाने वचने दिली तरी आधी या राजाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवीन व मगच सूर्यदेवांना सोडवीन. त्यांचे हे बोलणे चालूच होते तेव्हा स्वतः रामचंद्र व लक्ष्मण प्रकट झाले. त्यांचे दर्शन होताच शंकरांना अत्यंत आनंद वाटला आणि पाशुपत राजाच्या हृदयात तर आनंदरूपी सरिताच प्रकट होऊन वाहू लागली. मच्छिंद्रनाथाने रामचरणी मस्तक ठेवले, तोच रामाने त्यांना उठवून आलिंगन दिले. मग पाशुपत राजानेही रामचंद्रांना साष्टांग प्रणिपात केला. मच्छिंद्रनाथ रामांना म्हणाले, हे रामचंद्रा, तुमचे नाव सर्व नामांत श्रेष्ठ आहे. तुम्हाला माझी अशी विनंती आहे की मी रचलेल्या शाबरी विद्येतील मंत्रांना नेहमी तुमचे सहाय्य असावे आणि जर का तशी इच्छा नसेल तर माझ्याशी युद्ध करण्यास सज्ज व्हावे. त्यांचे वीरश्रीयुक्त बोलणे ऐकून प्रभू रामचंद्रांना त्यांचे कौतुक वाटले. कवी नारायणाशी युद्ध करण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा मधुरवाणीने प्रभू रामचंद्र म्हणाले, मच्छिंद्रा, तिन्ही देवांची एकत्र झालेली शक्ती म्हणजेच दत्तात्रय. त्यांनी तुला सर्व विद्या दिल्या आहेत. सर्व देव तुझ्या मंत्रांना सहाय्य करते आहेत. मग मी तरी वेगळा का राहीन? तुझ्या मंत्रात माझे नाव येईल तिथे मी सर्व शक्तीसह तुला सहाय्य करीन. 52 वीरांपेक्षा जास्त सामर्थ्य देईन. तू कवी म्हणजेच विष्णूंचाच अवतार आहेस व मीही विष्णूंचाच अवतार आहे. तू आणि मी काही वेगळे नाही, आपण एकाच शक्तीचा भाग आहोत. तू धन्य आहेस. माझ्या वंशजास माझे दर्शन घडवून दिलेस. परोपकारी आहेस. हा सर्व सृष्टीचा प्राण असणारा असा सूर्य मात्र तू अजून व्यर्थ बद्ध केला आहेस. त्यांना सावध कर. प्रभू रामचंद्रांचे मधुर वचन ऐकून मच्छिंद्रनाथ व सर्व देवही संतोष पावले. नाथांनी लगेच वाताकर्षणाचा मंत्र आवरून घेतला. सूर्यदेवांची बंधनातून सुटका केली. ते इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा सर्व देव जमलेले त्यांना दिसले. आपल्याला कोणत्या योगी वीर पुरुषाने बद्ध केले ते पाहण्याची इच्छा सूर्यदेवाने प्रकट केली. देवाने मच्छिंद्रनाथांना सांगितले, सूर्यदेव तुम्हाला दर्शनाला बोलवित आहेत. मच्छिंद्रनाथ निघाले, पण सूर्यदेवाच्या दाहकतेविरुद्ध उपाय म्हणून त्यांनी चंद्रास्त्र जप करून मागे व पुढे असे 2 शीतल चंद्र उत्पन्न केले. पर्जन्यास्त्राने सतत थंड पाणी अंगावर पडत राहील अशी योजना केली व नंतर सूर्यदेवाचे दर्शन घेतले. विष्णूंजवळ सूर्यदेवाने मच्छिंद्रनाथांचा जन्म, नाम, अवतार कार्य इत्यादी सर्व काही विचारले व ते कवी नारायणाचा अवतार असून कलियुगात ईश्वरी कार्य करीत आहेत असे कळले. तेव्हा सूर्यदेवाने त्यांना वरदान देऊन शाबरी विद्येला सहाय्य करीन असे सांगितले. पाशुपत राजा हा सूर्यवंशाचा राजा आहे असे सांगून मच्छिंद्रनाथांनी व विष्णूंनी त्यांना सूर्यदेवांसमोर आणले. मग पाशुपत राजाने सूर्यदेवांना नमस्कार करून त्यांची स्तुती केली. त्यावेळी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, विष्णू, महादेव, ब्रह्मदेव या सर्व देवांनी त्या राजाला आशीर्वाद दिले. मग सर्व देवांनी पाशुपत राजाला आशीर्वाद दिले. त्यानंतर वातचक्राला चालना देऊन सूर्यदेवाने आपला रथ सिद्ध केला. अरुणाने 7 अश्वांना गती दिली व सूर्यदेव गगनमार्गाने प्रवास करू लागले. सर्व देवही स्वस्थानी गेले. मग रामचंद्र व लक्ष्मण हेही स्वस्थानी गेले. सर्व देवही स्वस्थानी गेले. मग राजासह मच्छिंद्रनाथ मोठ्या आदराने राम मंदिरात गेले. तेथे यथासांग पूजा करून पाशुपत राजाचा निरोप घेऊन ते अयोध्येतून वंग देशात गेले. ती कथा पुढील अध्यायात येईल. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 8 संपूर्ण.
अलख निरंजन